पोहरे गावात किशोरवयीन आरोग्याचा जागर. IMA मिशन पिंक हेल्थचा 15वा उपक्रम. 225 विद्यार्थिनींना ॲनिमिया, मासिक पाळीतील स्वच्छता, HPV लसीकरण, मोबाईल व्यसन व गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन. किशोरवय हा शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून या वयात मुलींना योग्य आरोग्यविषयक माहिती मिळणे आवश्यक आहे. या उद्देशाने IMA मिशन पिंक हेल्थ लातूरच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील जनता विद्यालय येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. IMA मिशन पिंक हेल्थचा हा 15वा उपक्रम असून 225 विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थिनींना विविध आरोग्यविषयक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. IMA मिशन पिंक हेल्थच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली दाताळ यांनी ॲनिमिया अर्थात रक्तक्षय या विषयावर PPTच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सोप्या भाषेत माहिती दिली. रक्तक्षयाची कारणे, लक्षणे, आहारातून घ्यावयाचे पोषक पदार्थ, आवश्यकतेनुसार आयर्न सप्लिमेंटेशन तसेच रक्तक्षयाचे निदान व तीव्रता समजून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या WHO निकषांची माहिती त्यांनी दिली. डॉक्टर राखी सारडा यांनी मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, पॅड, टॅम्पॉन व मेन्स्ट्रुअल कप यासारख्या साधनांचा योग्य वापर याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व HPV लसीकरणाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर अर्चना लड्डा यांनी मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम सांगत मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर कसा करावा याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच गुड टच बॅड टच या संवेदनशील विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करून स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये रक्तक्षय, मासिक पाळीतील स्वच्छता, HPV लसीकरण, मोबाईलचा अतिवापर तसेच गुड टच बॅड टच याबाबत महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मनीषा कदम व ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती बाळासाहेब मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जनता शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद शिंदे, मुख्याध्यापक धनंजय तट, पर्यवेक्षक भातंबरे, सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक हनुमंत केसरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. अशा उपक्रमांची काळाची गरज. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित अनेक संवेदनशील विषयांवर घरामध्ये सहज चर्चा होत नाही. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून शास्त्रीय, योग्य व विश्वासार्ह माहिती मिळणे ही काळाची गरज असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. मिशन पिंक हेल्थच्या माध्यमातून राबवण्यात येणारे आरोग्य जनजागृतीचे उपक्रम उपयुक्त असून अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षाही विद्यार्थिनींनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर वैशाली दाताळ व डॉक्टर राखी सारडा यांनी जनता शिक्षण संस्था, शाळा प्रशासन, शिक्षक वृंद आणि कर्मचारी व विद्यार्थिनींचे आभार मानले. मिशन पिंक हेल्थच्या संदर्भात काय सांगाल? IMAची ब्रँच मिशन पिंक हेल्थ आम्ही जागोजागी विद्यालयात जाऊन ॲडोलसंट एज ग्रुपच्या मुलींना मार्गदर्शन करत आहोत. तर आज जनता विद्यालय पोहरेगाव येथे जवळपास 218 विद्यार्थिनींना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तर जनता विद्यालयातील प्रिन्सिपल जज सर, धनंजय जज सर व सगळ्या शिक्षक वृंदांनी आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. आणि मी डॉक्टर वैशाली दाताळ प्रेसिडेंट आहे मिशन पिंक हेल्थची. तर मी आज ॲनिमिया त्यांनी मुक्त करायचा ह्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर राखी सारडा हिनी मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल आणि सर्वायकल वॅक्सिनेशनबद्दल तिने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि डॉक्टर अर्चना लड्डा यांनी मोबाईल ॲडिक्शन आणि गुड टच बॅड टच ह्याबद्दल आम्ही PPT मार्फत सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थिनींनी ह्याचा खूप आनंदाने लाभ घेतलेला आहे आणि त्या सर्वजण खूप खुश आहेत. आणि शिक्षक वृंदांनी पण आम्हाला वारंवार तुम्ही या आणि आमच्या इथे सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन करा म्हणून आम्हाला
सल्ला दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही खरोखरच खूप आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्या जणींनी आम्हाला खूप सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देते. थँक्यू. आपला हे कितवा उपक्रम आहे आणि मागील उपक्रमाला आपला कसा प्रतिसाद मिळाला? आतापर्यंत आम्ही 14 उपक्रम केले. हा आमचा 15वा उपक्रम आहे. पण मराठी मीडियममध्ये मला खूप फरक जाणवतो. इथे संख्या पण खूप जास्त असते आणि मुली खूपच चांगला प्रतिसाद देतात ॲज कम्पेअर्ड टू इंग्लिश मीडियम. पण मराठी मीडियममध्ये खरंच खूप मला छान वाटलं आणि त्यातल्या त्यात पोहरेगावसारख्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागातसुद्धा एवढा चांगला प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मला खूपच छान वाटलं. थँक्यू. मिशन पिंक हेल्थ संदर्भात आपल्याला जे काही उपक्रमामध्ये आलेला जो अनुभव आहे, मिळणारा प्रतिसाद आहे, त्याबद्दल काय सांगाल? मागच्या 2 वर्षापासून आम्ही हा मिशन पिंक हेल्थचा कार्यक्रम आम्ही करत आहोत. त्याच्यामध्ये आमचं मेन इंटेन्शन आहे की अडोलसन्स एज ग्रुप म्हणजे वयोगट फ्रॉम 9 ते 19 वर्षाच्या मुलींना आम्ही जास्त करून एनिमिया, मेन्स्ट्रुअल हायजीन प्लस वॅक्सिन्स व त्यांच्या गुड टच बॅड टच ह्याबद्दलची आम्ही माहिती देतो. आम्हाला हे कार्यक्रम करण्यात खूप अतिशय आनंद वाटतं की आम्ही हा म्हणजे अर्बन प्लस रुरल एरियाच्या मुलींपर्यंत आम्ही पोचत आहोत. जे हॅपीनेस त्यांच्यामध्ये बघतो आम्ही की लेक्चर्स दिल्यानंतर खरोखर त्यांना खूप आनंद वाटतो. मिशन पिंक हेल्थच्या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद त्याबद्दल काय सांगाल? मला सगळ्यात अगोदर डॉक्टर वैशाली दाताळ आणि डॉक्टर राखी सारडा मॅडमला खूप खूप मनस्वी धन्यवाद की त्यांनी मला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. माझं अधिक टॉपिक जे असते ते स्क्रीन ॲडिक्शन असते. आज हा जो व्यसन आहे ते प्रत्येक घराघरात रुजलेला आहे आणि याच्याशी म्हणजे जे मुलांना दुष्परिणाम होत आहेत ते सगळ्यांना दिसत आहेत आणि याच्यातून मुलांना बाहेर कसं काढावं आणि चांगले उद्याचे विद्यार्थी, आजचे विद्यार्थी उद्याची आपली खूप चांगली स्ट्रेंथ आहे. उद्या ते उद्याचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, डॉक्टर्स आहेत. तर हे चांगले कसे घडवावे याच्यावर आमचं सगळ्यांचं मिळून खूप चांगला योग्य आम्ही मार्गदर्शन करतो आणि याच्यासाठी प्रत्येक शाळा आणि आज जनता महाविद्यालय इथे पोहरेगावला त्यांनी पण खूप चांगले आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांनी पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिला आहे. धन्यवाद. आपलं काय नाव आहे आणि मिशन पिंक हेल्थमुळे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला किंवा त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया, काय सांगा? मी जनता विद्यालय पोहरेगाव श्रीमती भामरे विद्या श्रीराम सुपरवायझर. आम्हाला म्हणजे सर्व मुलांना असं मार्गदर्शन केलं की ते एकदम स्तब्ध होऊन ऐकत होते. प्रत्यक्षात आपण घरीसुद्धा अशी माहिती सांगू शकत नाही सर यांना. म्हणजे त्यांनी एक व्हिडिओ दाखवला गुड टच बॅड टचचा, ॲनिमियाचा दाखवला. आणखी बरंच त्यांनी मार्गदर्शन असं केलं की मुली एकदम शून्यामध्ये राहून म्हणजे स्तब्ध राहून त्यांनी सगळं ग्रहण केलं. हे आम्हाला खूप छान वाटलं. असा कार्यक्रम त्यांनी आमच्या शाळेत वारंवार करावा जेणेकरून मुलांना हेल्थबद्दल सर्व काही माहिती मिळाली. आपल्या शाळेमध्ये मिशन पिंक हेल्थ उपक्रमाबद्दल काय सांगाल? मिशन पिंक हेल्थ या उपक्रमाअंतर्गत लातूरच्या डॉक्टर दाताळ, त्यांच्या 2 सहकारी डॉक्टर लड्डा आणि डॉक्टर सारडा या 3 जणींनी येऊन आमच्या शाळेमधल्या मुलींना वेगवेगळ्या बाबतीत अतिशय खूप छान मार्गदर्शन केलं. मोबाईलचं अतिदुष्परिणाम, मुलींच्या शरीरामध्ये असणारी रक्ताची कमतरता या बाबींवर त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल आमच्या सर्व मुली अतिशय आनंदी आहेत. सर्व माझे सहकारी त्यांनीही या कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं आणि त्यांच्या या उपक्रमास आमच्या भरभरून शुभेच्छा. मिशन पिंक हेल्थ उपक्रमाबद्दल काय सांगाल? मिशन पिंक हेल्थ हा उपक्रम घेऊन आज लातूरच्या डॉक्टर दाताळ मॅडम, त्यांच्या सहकारी डॉक्टर सारडा मॅडम, डॉक्टर लड्डा मॅडम, त्याचबरोबर खास करून आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदच्या सदस्या कदमताई, त्याचबरोबर
या नगरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मोरेताई आणि आमची सर्व टीम, खरोखरता हा दातार मॅडमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण असा सामाजिक बांधिलकीनं विद्यार्थ्यापर्यंत जाऊन आणि किशोर वयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शन करणं आणि त्यांना योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन देऊन एक सक्षम महिला बनवण्याचं काम ही टीम करत आहे. आणि आमच्या शाळेत आज ते येऊन त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मिशन पिंक हेल्थ उपक्रमाबद्दल काय सांगशील? काय नाव आहे तुझं? माझं नाव जान्हवी लालासाहेब सरवदे. मी इयत्ता 8वी वर्गात शिकते आणि माझ्या शाळेचं नाव जनता विद्यालय कोरेगाव. मिशन पिंक हेल्थबद्दल मी सांगते की आम्हाला मॅडमनी गुड टच, बॅड टच, आहार किंवा मोबाईलपासून दूर राहा हे सांगितलं. आम्ही नक्कीच सुधारणा करू. आमची आईसुद्धा ही सांगू शकत नाही, ते आम्हाला ह्या मॅडमनी सांगितलं. हे मार्गदर्शन आम्हाला खूप आवडलं. मी नक्कीच ह्याच्यामध्ये सुधारणा करेन. काय नाव आहे तुझं आणि मिशन पिंक हेल्थ बद्दल काय सांगशील? नमस्कार, माझं नाव वैष्णवी परमेश्वर सोनवणे. मी इयत्ता 8वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय कोरेगाव. मिशन पिंक हेल्थ हे मार्गदर्शन आम्हाला खूप आवडलं. आमची आई एवढं सखोल खोलवर जाऊन आम्हाला मार्गदर्शन करत नाही, तेवढं मार्गदर्शन आम्हाला या मॅडमने दिलेलं आहे. त्याबद्दल मी यांचे आभार मानते. नाव आहे तुझं? माझं नाव भक्ती धनंजय केसरे. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय कोरेगाव. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. आय एम मिशन पिंक स्टुडंट. ह्याने जे मार्गदर्शन केले असं मार्गदर्शन आम्हाला कुणी पण करू शकत नाही. माझी अशी इच्छा आहे की पुन्हा त्यांनी आवर्जून आमच्या शाळेत यावं. त्यांनी जे आम्हाला सखोल ज्ञान दिले ते आम्हाला खूप आवडलं आणि मुलींनाही असं ज्ञान आतापर्यंत कोणीच देऊ शकलं नाही. त्यांनी वेळोवेळी काय करावे याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मला यात त्यांनी पण मॅडम खूप आवडल्या. माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा एकदा आमच्या शाळेला भेट द्यावी. एवढं बोलून